नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वप्रथम आवाज इंडिया मराठीच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा संदेशात त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेखही केलाय. ही दुसरी दिवाळी आहे. आज रामलल्लाची जन्मभूमी दिवाळीनिमित्त प्रकाशाने न्हाऊन निघाली आहे असं सांगतानाच प्रभू राम आपल्याला मर्यादेचं पालन करायला शिकवतात आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहण्यासही, असं मोदींनी या संदेशात म्हटलंय. लोकांनी संविधानावर आस्था व्यक्त केली आहे. देशासाठी ही मोठी उपलब्धीच आहे. काही दिवसांपासून देशात नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्सची सुरुवात झाली आहे आणि आपण स्वदेशीचा अंगीकार केला पाहिजे. आपण एक भारत श्रेष्ठ भारताची भावना वाढवली पाहिजे. जेव्हा एक दिवा दुसऱ्या दिवाला पेटवतो तर त्याचा प्रकाश कमी होत नाही. आपल्या आजूबाजूला सद्भाव, सहयोग आणि सकारात्मकतेचे दिवे लावले पाहिजे. हीच आपल्याला दिवाळी निमित्ताने शिकवण मिळते. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, असं मोदींनी या संदेशात म्हटलंय. शरद पवार यांनी केलेल्या एका महत्त्वाच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पवार म्हणालेत की देशावर संकट आल्यावर इतर कोणाचे नव्हे तर फक्त त्यांचेच नाव मदतीसाठी घेतले जातं. त्यांनी जनतेला विश्वास दिला की कोणतीही अडचण आली तरी ती सोडवली जाईल. छोटी मोठी कामं असोत वा मोठी संकट, त्यांनी जबाबदारी घेतली जाईल आणि काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी त्यांनी भविष्यात कोणतीही समस्या निर्माण होऊ देणार नाही आणि उद्भवलेल्या अडचणींचे समाधान करण्यात ते सक्षम आहेत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. देशाला संकट आले तर ओसे लोक नाव घेत नाही, शरद पवारांचं नाव घेतात. खासदार संजय राऊतांनी भाजपने मतचोरी घोटाळे यातूनच महायुतीचा विजय झाल्याचा आरोप केलाय. तर शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांना बळ देत असल्याचं वक्तव्य केलंय. त्यांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीत मनसेची एंट्री उशिरा का होईना होईल असे संकेत मिळतात. ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपने ठगा नहीं, अशी धारदार टिप्पणी करत त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केलाय. तसेच अजित पवारांवरही टीका करत ते भाजप पुढे किस खेत की मुली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे, ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजपा ने ठगा नहीं, ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं. अजित पवार तो त्याच्यासोबत की झाड की मुली. राज्यभरात महायुतीमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची मालिका सुरू असतानाच आता रत्नागिरीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील एक मोठा नेता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी उघड केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटात खळबळ माजली असून आगामी घडामोडींच्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले. निशिकांत देशपांडे यांची नुकतीच राजभवनात राज्यपालांचे प्रबंधक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली असून राज्य शासनाच्या विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. देशपांडे यांनी आपल्या शासकीय कारकिर्दीत जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, पर्यटन आणि क्रीडा या खात्यांमध्ये मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या अनुभव संपन्न कारभारामुळे आणि कार्यक्षमतेमुळेच त्यांची राजभवनात ही महत्त्वपूर्ण भूमिका देण्यात आली आहे. तर राज्यपालांचे प्रबंधक म्हणून राजभवनाच्या प्रशासनात मुख्य भूमिका बजावण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राजभवनाचा कारभार अधिक गतिमान आणि कार्यक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. हॉटेल ओरा बार गोळीबार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप झाले. खुटवड नगर इथल्या बंगला बळकावण्याचा आणि खंडणी मागण्याचा आरोप अंबड पोलीस ठाण्यात दाखल केला असून त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असून न्यायालयाने त्यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. तर त्यामुळे लोंढे पिता पुत्रांची दिवाळी आता तुरुंगातच जाणार.
गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विविध अपघात झालेत. या अपघातांमध्ये एकूण 5 जणांनी आपला जीव गमवावा लागलाय, तर 13 जण हे गंभीर जखमी आहेत. त्यातच आता नुकतंच मुंबई हैदराबाद महामार्गावर उमरगा तालुक्यातील डाळिंब या ठिकाणी भीषण अपघात झालाय. या अपघातात 4 जण जागीच ठार झालेत, तर अन्य ठिकाणी एका युवतीचा अपघाती मृत्यू झालाय. त्यामुळे दिवाळीत काही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. आज देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आजच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असून नाशिकमधील प्रसिद्ध काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. तर भगवान श्रीरामांनी 14 वर्षाच्या वनवासानंतर रावणाचा वध करून अयोध्येला परतणे आणि भगवान कृष्णाने नरकासुराचा वध करणे या विजयाचं प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. अशी या सणाची मुख्य ओळख आहे. याच श्रद्धेपोटी नाशिककर आज प्रभू श्री काळारामाच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी करतायत. रावणाच्या वधानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला परतल्याच्या स्मरणार्थ दिवे लावून हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. पुण्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला तब्बल 16 किलो वजनाची सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे. देवीचे हे सुंदर आणि तेजस्वी रूप पाहण्यासाठी पुणेकरांनी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सोन्याच्या साडीतल्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्याचा योग दसरा आणि लक्ष्मीपूजनाला जुळून येतो. वर्षभरात केवळ याच 2 दिवशी देवीला ही खास सोन्याची साडी परिधान केली जाते. तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत. मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी.